वेकअप महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्यांचे सविस्तर अपडेट आपल्याला बघायचे आहे। बुलेटिनची सुरुवात हेडलाईन्सने करूयात। मुंबई महापालिकेतील भाजपच्या नूतनीकरण केलेल्या कार्यालयाचं उद्घाटन आज सकाळी 10 वाजता होणार। उद्घाटन अजित पवारांच्या निधनाला 10 दिवस होत नाही, तोच महापालिकेने ठेवला होता मनोरंजनाचा कार्यक्रम। मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी संताप व्यक्त करताच कार्यक्रम रद्द। मुंबईत महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे आपला उमेदवार रिंगणात उतरवण्याची शक्यता। आमची तयारी सुरू आहे, आम्ही उमेदवार देणार की नाही हे तुम्हाला लवकरच समजेल, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंना तोंडावर पडण्याची सवय लागली आहे। त्यांनी मुंबईच्या महापौर पदाचं स्वप्न बघण्याऐवजी इस्लामाबाद आणि कराचीचे महापौर बसवावे। मंत्री नितेश राणेंची घणाघाती टीका। यापुढील निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची घोषणा। तर 1999 पासून आघाडीच्या राजकारणामुळे काँग्रेसची पिछेहाट झाली। सपकाळांचा अप्रत्यक्षपणे शरद पवार यांच्यावर निशाणा। मालेगावात महापौर निवडणुकीच्या आधी राजकीय घडामोडींना वेग। एमआयएमचे आमदार मुफ्ती इस्माईल आणि गटनेते अब्दुल मलिक यांनी घेतली मंत्री दादा भुसेंची भेट। राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण। टांगा पलटी, घोडे फरार म्हणत टीका करणाऱ्या गणेश नायकांना शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर। एकनाथ शिंदेंनी सांगितल्यास टांगा पलटी करू शकतो, देसाईंचा इशारा। भाईंदर परिसरातून पकडून नैसर्गिक अधिवासामध्ये सोडलेल्या बिबट्याचा मृत्यू। वनक्षेत्रातील नागला भागात मृत्यू झाल्याची वन विभागाची माहिती।